process of photosynthesis. So what is there in the green part? Now we know that. What is there in the green plant which help for photosynthesis? Chloroplast. And what is there in chloroplast? Chlorophyll. Okay. So he showed that only the green part is able to release oxygen. का? कारण तिथे photosynthesis. And what is a PAR? Photosynthetically active radiation. Blue and जे माहिती ते नाही, मग जे नाही माहिती ते नाही. या रिजन और रेडिएशन. आता सध्या आपण रिजन म्हणू, रेडिएशन शिकलो की रेडिएशन म्हणू. क्लोरोप्लास्ट मेक शुगर्स म्हणजे काय? कुठली शुगर? इमिजिएट प्रोडक्ट ऑफ फोटोसिंथेसिस. इमिडिएट प्रोडक्ट. फोटोसिंथेसिस झाल्या झाल्या काय बनवतो तो आधी? ग्लुकोज. आणि ग्लुकोज then is converted into starch and which is stored, but then glucose is transported as by sucrose because it is a non-reducing sugar. आता मी पुढे जर non-reducing sugar म्हणजे काय विचारलं तर तुम्हाला येणार नाही. So I am very sure for that. So better you study what is a non-reducing sugar and tomorrow you will have to tell me कारण अजून आपल्याला तिकडे पोहोचायचं आहे. So you will have to tell me. सॅकने काय केलं? So SAC 208 page number first line 1854. Yes, त्याने सांगितलं ना ग्लुकोज प्रोडक्शन होतं. Yes, आणि मग that glucose is stored in the form of starch. आणि अजून त्याने काय केलं? अजून काय केलं लिहिलंय ना? Yes, yes, in the special bodies. Now that special bodies we know are chloroplast. That special bodies are now chloroplast, right? Yes. काहीतरी एक स्पेशल बॉडी आहे आणि त्याच्यामध्ये खाऊचा डब्बा आहे आणि त्याच्यामध्ये हा खाऊ आहे आणि तो खाऊ मला इम्पॉर्टंट आहे. मग तो खाऊ कुठला प्लांट साठी? सो क्लोरोफिल, की जो पुढचा खाऊ बनवणार, ग्लुकोज बनवणार. सो ही सेड दॅट, राईट? ही फाउंड दॅट ऍक्च्युअली. अँड दॅट ग्लुकोज इज नाउ स्टोर्ड ॲज अ स्टार्च. अजून आपण सुक्रोज मध्ये आलेलो नाही. ओके. एंजलमॅनने काय केलं? हा, आणि ही यूज द ग्रीन अल्गी. I said ह्याच्यावर you get a question, so highlight. So Gargi generally we use a highlighter. So everybody has a highlighter. Do you also have? Yeah. Yeah, good. And you have to highlight the important points. Okay. So and place the aerobic bacteria in the suspension of aerobic bacteria. So why for aerobic bacteria? हा, मग त्या दोघांचा कसा उपयोग केला एंजलमॅनने? आपला एंजलमॅन इज गौतम, कधीतरी येतो एंजल सारखा. एंजल नाही, आपण त्याला आता हे म्हणू सांता क्लॉज. He has to give gift to everyone. Yes, tell me. So दोघांचा यूज काय होता? क्लॅडोफोरा अँड एरोबिक बॅक्टेरिया. सो क्लॅडोफोरा इज अ ग्रीन अल्गी आणि एरोबिक बॅक्टेरिया विच लिव्स इन प्रेझेन्स ऑफ ऑक्सिजन. मग या दोघांचा कसा उपयोग केला त्याने आपल्या एक्सपेरिमेंट साठी? सॉरी, माझा प्रश्न काय आहे? तुझं नाव काय? तू सांगतो काय? मी कॉलेज रोडला राहतो ना. सो व्हॉट आय एम आस्किंग, व्हॉट इज द यूज ऑफ दिस टू, क्लॅडोफोरा आणि एरोबिक बॅक्टेरिया दोघांचा व्हॉट इज द यूज फॉर हिज एक्सपेरिमेंट? प्रिझम लाईट स्प्लिट केला त्याने. सो प्रिझम लाईट स्प्लिट करून यू नो देर इज अ विजिबल रेडिएशन विथ जी ऑर. ओके. Okay, but then what is the use of this cladophora? What is the use of this prism splitting of light from this prism?
Exactly. So we have the blue and red region. So this is the blue region, and say then there are other lights and the red region. आणि मग ह्या दोघांमध्ये सो ऑक्सिजन बबल इथे आले आणि मग इथे पण आले बिकॉज इज अ ब्ल्यू लाईट अँड इज अ रेड लाईट. आणि क्लॅडोफोरा अल्गी इट विल डू फोटोसिंथेसिस. आणि ते पाण्यामध्ये ऑक्सिजन डिटेक्ट करणं सोपं आहे ना. हा. सो ही यूज दॅट. And so this aerobic bacteria was growing here and here only. Because oxygen was there. And why? Because the bacteria is aerobic. And so he splitted the light through prism and used cladophora as a algae. Right? So that was his discovery. Konachi? Engelmann. So bacteria used to detect the site of oxygen. कुठे oxygen produced झाला, that was detected by the bacteria. आणि म्हणून आपण इथे काल PAR म्हटलं. फोटोसिंथेटिकली ऍक्टिव्ह रिजन कुठला? ब्ल्यू आणि रेड लाईट. हा सीईटीचा पण फार फेवरेट क्वेश्चन आहे. And NEET also asks so many times what is a PAR. Okay, so it is an action spectrum. So action आणि absorption spectrum असे दोन आपण नंतर करणार आहोत. त्याचा ग्राफ मी सांगणार आहे. So first of all you should be knowing action spectrum आणि absorption spectrum. Action म्हणजे कुठल्या लाईट वर ते ऍक्शन दाखवतात, कुठल्या रेडिएशनला ते ऍक्शन दाखवतात. आणि absorption कुठले रेडिएशन ते absorb करतात. Are you getting? काय कळलं? म्हणजे कसं? Absorb करता. Yes, they are just absorbing the radiation. So VGR, they are absorbing all violet, indigo, blue, and everything. But action is shown basically on blue and red light. So that is what is the action and absorption. याचा आपण ग्राफ नंतर करणारच आहोत. राईट? आणि हे सगळे इक्वेशन्स आपण बघितले होते. So there are photosynthetic bacteria as well, which are using, instead of sunlight, they are using chemical. So we said they are chemoautotrophs and photoautotrophs. Light energy and chemical energy used for the preparation of their own food. So this equation we already did. And then there was a scientist, Neil. याने काय केलं? Yes, O2 is from CO2 and not from water and CO2. Water and not from CO2. Yes, O2 is from H2O and not from CO2. So what is getting? We said photosynthesis. This is a revision for yesterday's class. We said there is photosynthesis is a redox reaction. What does that mean? What is getting oxidized and what is getting reduced? CO2 is getting reduced and hydrogen is added. हो ना? More CO2 is getting reduced and CO2 fixation helps for the production of glucose. And H2O is getting oxidized, help for the production of O2. Right? So who was a microbiologist and he demonstrated this chemoautotrophic reaction in case of bacteria. So all these things we did yesterday, right? आणि ह्याच्यात फक्त फोटोलिसिस ऑफ वॉटर अजून एक सायंटिस्ट जो NCERT ने मेन्शन नाही केलेला. आय एम मेन्शनिंग दिस आफ्टर दिस. आय एम मेन्शनिंग द नेम ऑफ द सायंटिस्ट. ही वॉज रॉबर्ट हिल. रॉबर्ट हिल आणि त्याचा जोडीदार होता. द सायंटिस्ट अलॉंग विथ हिम वॉज खूप सारे रॉबर्ट्स. रॉबर्ट हिल अँड बेंडॉल. Okay. So they have given, both of them together given the Z scheme. So what is this Z scheme? Keep this aside. We are going to study this Z scheme in detail. Okay. Z scheme is a
non-cyclic photophosphorilation. It is a non-cyclic photophosphorilation. It is a non-cyclic photophosphorilation. Is a Z scheme, right? मग हे काय आहे? हे तर आपलं हार्ट ऑफ फोटोसिंथेसिस. हे स्टडी झाल्याशिवाय we can't go ahead with photosynthesis. Final conclude आपण नाही करू शकत. So we are going to do this in detail. And Robert Hill also proved that photolysis of water. त्याने फक्त सांगितलं की O2 कोणी नील, पण ह्याने ते प्रूव्ह केलं. ओके, याने ते प्रूव्ह केलं. So Robert Hill, so photolysis of water is what? Photolysis of water. म्हणजे वॉटरचं लायसिस होतंय ड्यू टू लाईट एनर्जी अँड इट इज स्प्लिटिंग अँड इट इज गिव्हिंग ऍज अ वेस्ट प्रोडक्ट फॉर प्लांट बट ऍज अ इम्पॉर्टंट प्रोडक्ट फॉर अस ऍज अ बाय प्रोडक्ट. ओके, तो प्लांट साठी जरी ते वेस्ट असेल तरी आपल्यासाठी लाईफ लाईन. सो वी विल नॉट से इट ऍज अ वेस्ट प्रोडक्ट, विल से इट ऍज अ बाय प्रोडक्ट. आणि रॉबर्ट हिलने थोडंसं अजून सांगायचं झालं तर रॉबर्ट हिलने प्लांट लीव्स यूज केले स्टिलारिया प्लांटचे. लक्षात ठेवलं तर चांगलंच आहे. स्टिलारिया प्लांटचे लीव्स यूज करून त्याने हा फोटोलिसिस ऑफ वॉटरचा, हो आपण ती रिॲक्शन बघू, राईट. अँड नाव द कम्प्लीट equation for photosynthesis. हे सगळं आपण काल केलं. ओके, now the complete reaction for photosynthesis is the reaction of photosynthesis. Yes, in presence of light. आणि खाली काय लिहायला लागेल अजून? Only light. Yes, and chlorophyll. Correct? And chlorophyll. Sunlight and chlorophyll. Okay. So it is giving glucose plus water plus oxygen. Balance the equation. Every chemical equation needs to be balanced. So लाईटच्या खाली जिथे तिथे लाईट लिहिलंय ना, तिथे लाईट लिहिलंय ना, here you write in presence of chlorophyll. So what is the raw material required? गौतम लिहायचंय, जेवढा अटेंड करतो तेवढं तरी लिहायचं. What is the raw material required is light, chlorophyll, CO2 and of course water are the raw material which is used to make. आता तुम्ही ह्याच्यावरनं काय म्हणाल? हाऊ मेनी CO2 आर रिक्वायर्ड टू मेक वन ग्लुकोज मॉलिक्युल? लुक ऍट द इक्वेशन अँड टेल. 6. सो देर शुड बी द 6 सायकल. एका वेळेस एकच CO2 फिक्स केला जातो. मग अशा 6 आहेत, ते सगळं येईल. सो 6 सायकल्स ऑफ केल्विन. सो C3 सायकल और केल्विन सायकल येईल पुढे. आता नका लिहू, फक्त सांगते. ओके, 6 सायकल ऑफ केल्विन्स आर रिक्वायर्ड टू प्रोड्यूस 1 molecule of glucose. आणि हा क्वेश्चन विचारतात. 6 cycle, how many cycles of Kelvin are required to produce 1 molecule of glucose? So 6 cycle, how many CO2 are required? 6 CO2. How many water molecules are required? How many water molecules are required? 12. आणि H2 produce in the form of what? The 6 H2O दिलेला आहे प्रोडक्ट साइडला. It is in the form of, yes, water vapor because it's a transpiration. Yeah. So transpiration मध्ये असं पाणी नाही बाहेर निघत, हो की नाही? So water in the form of water vapor.
That is the transpiration. Right? So we'll solve some MCQ and then we'll go. Okay, बघू यांनी काय दिलं. Actually the end product of photosynthesis glucose पाहिजे immediate. म्हणून पण water नाही, water in the form of, so it is not a water, it is a water vapor. ठीक आहे, पण मग आता असा नसेल, ग्लुकोज नसेल तर मग स्टार्च इज अप्रोप्रिएट. चल आता बोला. Role of air in the growth of plant. Yes. अजून any other answers? प्रिस्टली ने केला ना ऑक्सिजन डिस्कवर, हो की नाही? सो प्रिस्टली. रोल ऑफ एअर, रोल ऑफ एअर म्हणजे ब्रॅकेट मध्ये इथे O2 पण लिहून ठेवू शकतो, है ना? ऑल राईट, चलो नेक्स्ट. Who experimentally proved that sunlight is essential for photosynthesis? Ingenhouse. Yes. Sachs. Sure. Now the site of photosynthesis. Give heading. As per your NCERT, site of photosynthesis. So there is a clear-cut division of labor in the chloroplast. Now tell me, you have studied the dorsiventral leaf, correct? तू होता त्या दिवशी? मला तुला माहिती. ओके. सो काय पाहिजे? हेडिंग पाहिजे. सो कुठल्या सेल्स मध्ये फोटोसिंथेसिस होते जास्त? डॉर्सिव्हेंट्रल लीफचं स्ट्रक्चर बघा आणि मला सांगा. तेव्हा पण मी सांगितलं होतं पुढचा टॉपिक फोटोसिंथेसिस आहे, तिथे आपल्याला हे लागणार. सो विच सेल मध्ये क्लोरोप्लास्ट जास्त म्हणजे फोटोसिंथेसिस लीफ मध्ये होते. व्हॉट वी सेड, मेन फूड फॅक्टरी इज अ लीफ. ओके. Then the young stem or then sepals, जिथे जिथे green parts आहे, they help for the process of photosynthesis, right? So आता major is a leaf, so आपण leaf बद्दल बोलूया. So which cells in the leaf is having more chloroplast? बघ ना राजा, तुझा फेवरेट टॉपिक होता ना anatomy. नाही आपण which mesophyll? No, plastid is a chloroplast. So plastid are present more in number in which particular cell? In the TS of leaf. In the TS of leaf, you refer in Gargi, you refer in anatomy of flowering plant. Exactly, palisade mesophyll. Okay, we have two kinds of mesophyll. So write down the site of photosynthesis. So ha leaf hai. So I'll use another color. So this is a leaf, right? If I'm taking the case of the particular part of the leaf, as it is a dorsiventral leaf, I'm talking about this dorsiventral leaf. What do you mean by dorsiventral leaf? डॉर्सिव्हेंट्रलचा अर्थ सांगा आणि अपोजिटली कोण होतं? मागचा आठवडा फक्त शुक्रवारी केलं, आजचा काय? आयसोबायलॅटरल. डॉर्सिव्हेंट्रल व्हर्सेस आयसोबायलॅटरल, बोला काय? शुक्रवारी संपवलंय फक्त, आणि एवढं सगळं पटकेच दिला. डॉर्सिव्हेंट्रलचा मला अर्थ सांगा आणि आयसोबाय. बरं कुठल्या मोनोकॉट मध्ये कोण आहे आणि डायकॉट मध्ये कोण आहे? कोण? हा डायकॉट मध्ये डॉर्सिव्हेंट्रल, हा मोनोकॉट मध्ये आयसोबायलॅटरल, राईट?
वरचा सरफेस काय याला डॉर्सी व्हेंट्रल म्हणायचं एवढं सांगा. व्हाय द डायकॉट, इफ यू गेट अ थेरी क्वेश्चन, गिव्ह रिझन. डायकॉट लीफ इज डॉर्सी व्हेंट्रल, गिव्ह रिझन. हो ना, म्हणून मग दॅट इज अ डॉर्सी व्हेंट्रल का, ते करेक्ट आहे. यामिनी इट इज व्हेरी मच करेक्ट. बट म्हणून आपण त्याला डॉर्सी व्हेंट्रल म्हणतोय का, ती त्याची प्रॉपर्टी. करेक्ट आहे, राईट अँगल टू प्रॉपर्टी आहे. मला हेच एक्सपेक्टेशन आहे. गिव्ह रिझन असं दिलं तर तू त्या कोणी पेपर सेट केला त्याला शोधायला जाशील का, तुम्हाला काय आन्सर एक्सपेक्टेड, मी तेच लिहिते. थेरी मध्ये ऑप्शन आहे, गिव्ह रिझनला ऑप्शन येतात. अजून एवढं फॉरवर्ड नाही झालो आपण. ओके ओके, गो अहेड, गो अहेड. एक्झॅक्टली, अँड दॅट इज वाय इट इज अ, वरचा सरफेस आणि खालचा सरफेस वेगळा वेगळा आहे की नाही, वरती वेगळं आहे आणि खाली त्याचं स्ट्रक्चर वेगळं आहे. सो इट इज अ डॉर्सी व्हेंट्रल. Oppositely, why monocot leaf are isobilateral? Isobilateral. Iso is the same. दोन्ही surface same. Upper and lower are same. Okay, and then additionally you can write. So पहिला point काय यायला पाहिजे? The upper surface in the TS, upper surface and lower surface shows a different anatomy, and hence it is a dorsiventral. मग तुमचे ब्ला 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 पॉइंट येऊ द्या. मग ते अप्पर इज अडॅक्सियल, लोअर इज अबॅक्सियल. अजून एक महत्वाचा पॉइंट काय, लोअर सरफेसला काय जास्त, आता तो फोटोसिंथेसिस साठी महत्वाचा. स्टोमॅटाज आर मोर ऑन द लोअर सरफेस. ओके, आणि आयसोबायलॅटरल मध्ये इक्वली डिस्ट्रीब्युटेड. स्टोमॅटाज आर इक्वली डिस्ट्रीब्युटेड. ओके, now if I take the TS of this particular part section, काय काय काढायला लागेल मला सांगा. हा काढला होता ऑलरेडी राईट. आता काय काय काढू सांगा, किंवा मी काढून ठेवते, तुम्ही लेबल करा. ठीक आहे, किंवा परत काढा, जसं शाळेत लिहायचे ना, मी बऱ्याचदा सांगते. नाहीये, राईट इट 10 times. असं होतं ना शाळेत, राईट इट फॉर 10 times. मी आता ॲरोज करेल तिथे तिथे तुम्ही लेबल करा. ठीक आहे, चल, दिस इज लेबल नंबर 1. This is label number 2. This is label number 3. Rough diagram काढला. This is label number 4. This is label number 5 and this is label number 6. ओके, चलो बोलो, फटाफट बोलो. आता मी फक्त लीफच्या TS चा डायग्राम काढते. अजून क्लोरोप्लास्टचा डायग्राम आपण कधी काढला होता? पहिला टॉपिक, हो ना. तुम्ही नीट कधी देणार आहे, किंवा ऑल अदर एवढ्या साऱ्या लिस्ट ऑफ एंट्रन्स एक्झाम कधी देणार आहे? इन विच इयर? 23. So now what is 21? End of 21. So at least you have to remember this for next 1.5 years. ठीक आहे, 6 महिन्यापूर्वीचं पण आपल्याला आठवत नाही, त्याच्यामुळे अजून झोपेत असाल तर जागे व्हा. चला बोला, नंबर 1 बोला. नो, एक्झॅक्टली. सो इट इज अ क्युटिकल.
Number 2. Yes, epidermis. Number 3. Yes, palisade. Parenchyma की काय म्हणायचं? कुठले सेल आहेत हे? पॅरेनकायमा, स्क्लेरेनकायमा, कोलेनकायमा, कोण आहे हे? पॅरेनकायमा. सो पॅलिसेड बेसिकली मेझोफिल आहेत, पण ते पॅलिसेड पॅरेनकायमा. Number 4. Yes, spongy. Number 5. Lower epidermis. And number 6. Stroma. हे जे आहे, these are the mesophil cell. कोण मेझोफिल? स्पॉन्जी आणि पॅलेसिड मिळून they are the mesophil cells. Okay. And so upper and lower surface is different and hence it is a dorsiventral. Correct? Mesophil cells मध्ये you have more what? Yes. So more chloroplast in in palisade parenchyma. So where is the photosynthesis occurring? In leaf. In which part of the leaf? Basically in palisade. बाकी पण असेल, पण major amount of chloroplast which is present in palisade parenchyma. Right? So my next diagram would be what? So these black dots are now chloroplasts. So more number of chloroplasts in palisade mesophil, which are parenchyma. Clear? Now the guard cell is of what shape? Yes, Pratham. The guard cell is of what shape in dicot? Bean shape. आपण काय म्हटलं, मोनोकॉट गरीब बिचारा आहे, त्याला येस त्याला व्यायामाची गरज आहे, सो ही शुड टेक डम्बेल्स अँड हेन्स डम्बेल शेप इन monocot. What is what shape? Which cells? Guard cells are dumbbell shape in monocot, and which are kidney or bean shape in. ठीक है? Yeah. So get out there. Okay. Now the next is what? Chloroplast. फक्त आपण क्लोरोप्लास्टचा डायग्राम बघितला. डबल मेम्ब्रेन और सिंगल मेम्ब्रेन बाउल? MNC? Yes. नाही माहिती काय होता ना, दोनदा नाही खूपदा. आणि आरबीसी? ठीक आहे ना, आरसीबी चालेल ना, तसंही चालेल. सो यू कॅन मेक युअर ओन शॉर्ट फॉर्म. सो क्लोरोप्लास्टचा डायग्राम काढते हा मी आता. यू ऑल्सो हॅव टू ड्रॉ. माझ्यासाठी नाही काढते, आय नो. आणि परत लेबल तुम्ही द्यायचे. हा, my next question is give reason. Chloroplast is semi-autonomous organelle. And along with chloroplast, who else is? बरोबर आहे. Two organelles are called as semi-autonomous organelle. So which two? Mitochondria and chloroplast. कुठे बोलला? एम वरनं बोलला तू. आधी तर मी एम वरनच एवढंच ऐकते. सो युअर कम्युनिकेशन दिस इज अ स्किल. जर समोरच्याला तुमचं बोललेलं कळत नाही तर यू आर लॅकिंग समवेअर, है ना. यू शुड टेक इट पॉझिटिव्हली. आणि म्हणून
ग्रुप डिस्कशन मध्ये असे बसला तुम्ही आणि तुम्ही जर असं काहीतरी बोलला जे समोरच्याला कळलंच नाही, विल गेट अ निगेटिव्ह मार्क दो यू आर करेक्ट, हो की नाही? आणि पुढे जेव्हा तुम्ही जाल तेव्हा ह्या सगळ्या गोष्टी येणार आहेत. सो यू हॅव टू मेक युअर बेस्ट क्लिअर. नाही ना करायचं आहे, मग तुम्हाला ते माहिती पाहिजे. ते तुम्हाला माहिती पाहिजे की आम्ही करेक्ट आहे. मी तुम्हाला काय म्हंटल, मी तुम्हाला कायम एक उदाहरण देते. त्या मुलाचं सांगितलं होतं ना माझ्या कॉलेजमध्ये. सो जेव्हा तो भाईवाला येऊन बसायचा, कम्प्लिटली रॉंग बोलायचा, हो, बट त्याचा जो कॉन्फिडन्स लेवल होता ना तो इतका हाय होता की मैम आपको समझ नहीं रहा है, आप गलत हो, यही करेक्ट है. आणि त्या कॉन्फिडन्स लेवलला मी कायम त्याला 50% मार्क द्यायचे. तो व्हायवामध्ये कम्प्लीट पास व्हायचा, सगळे उत्तर चुकीचे द्यायचे. पण मी त्याला तेच जाताना सांगायचे की तुमने जो कुछ बोला ना वो सब गलत था, लेकिन तुम्हारा कॉन्फिडेंस लेवल इतना हाई था कि तुम्हारे कॉन्फिडेंस को 50% मार्क्स घेणारच आहे. येस, I can take your viva. You tell me the topic which you want to prepare. We'll conduct a viva session. आपलं उद्या सिलेबस. आणि मी जर असं काहीतरी चेहरा केला की लगेच तुम्हाला असं नाही वाटेल पाहिजे आम्ही चुकीचं बोलतो, मग तेच नाही वाटेल पाहिजे. दॅट इज व्हॉट इज अ कॉन्फिडन्स. येस, -5. हा गप्पे. चला सांगा, who will tell me why they are called as semi-autonomous organelle? No, it is in cell. Semi-autonomous. ऑटोनॉमस म्हणजे काय? स्वतःच स्वतः. आपण म्हणतो ना ऑटोनॉमस कॉलेजेस आहे म्हणजे त्यांना युनिव्हर्सिटी किंवा युजीसीचं काही बाइंडिंग नाही, पण हे सेमी आहे. यू कॅन थिंक लॉजिकली. ऑटोनॉमस स्वतःच स्वतः करायचंय प्रोटीन सिंथेसिस. आता आपण हाफली डिपेंडंट ऑन अदर. हा करेक्ट. मग आता हाफली डिपेंडंट ऑन अदर म्हणजे काय? सो फर्स्ट ऑफ ऑल व्हाय दे आर सेमी ऑटोनॉमस. आणि हा नीट वाल्यांचा खूप फेवरेट क्वेश्चन, तेव्हा सुद्धा सांगितलं होतं. दे हॅव देअर ओन एक्झॅक्टली अँड रायबोझोम. सो 70S रायबोझोम कोणात असतो? अजून 70S आणि 80S दोन रायबोझोम्स असतात. मी रायबोझोम्स विचारते. एक्झॅक्टली मुग्धा, व्हेरी गुड. So prokaryotes have 70S ribosome. Eukaryotes always have 80S, but we say exceptions are always in. तेव्हा सुद्धा बोललो. So मायटोकॉन्ड्रिया आणि क्लोरोप्लास्ट यांच्यामध्ये युकॅरियोटिक ऑर्गॅनेल असून फक्त ह्याच ऑर्गॅनेल मध्ये, अदरवाइज इट इज इन सायटोप्लाझम. ऑर्गॅनेल मध्ये कुठलाच रायबोझोम नाहीये, फक्त युकॅरियोटच्या क्लोरोप्लास्ट आणि मायटोकॉन्ड्रिया मध्ये आहे. दॅट टू मायटोकॉन्ड्रिया इज प्रेझेंट इन बोथ प्लांट सेल आणि अॅनिमल सेल. युकॅरियोटिक सेल मध्ये दोन्ही सेल मध्ये मायटोकॉन्ड्रिया आहे, पण क्लोरोप्लास्ट इज ओनली इन प्लांट्स. राईट, अग्रीड. प्लास्टिड फक्त प्लांट सेल मध्ये, आणि त्यांना स्वतःचा डीएनए आणि स्वतःचा 70S रायबोझोम आहे. डीएनए असला म्हणजे काय? डीएनए इज बॉस ऑफ द सेल. तो सगळं मॅनेज करतो, सगळं कंट्रोल करतो, है ना. एव्हरीथिंग इज कंट्रोल बाय डीएनए. आणि रायबोझोम काय करतो? व्हेनेवर देयर इज अ रायबोझोम, प्रोटीन सिंथेसिस. पण ह्याचं पूर्ण नाहीये, म्हणजे छोटासाच डीएनए, थोडंसंच रायबोझोम आहे. त्याला बाकीच्या सेलच्या रायबोझोम वर पण डिपेंडन्सी आहे, पण येस तो स्वतःच स्वतः पण थोडं करतो आणि म्हणून सेम. So yeah, they dependent on other cell factor also, so they are same. Semi-autonomous organelle, mitochondria and chloroplast are semi-autonomous organelle because they have their own DNA and 70S त्याला 10 times highlight करा हा, because 70S we consider only for prokaryotes. Okay, but then exceptions. So 70S ribosome which is present in
mitochondria and chloroplast, and hence they are partly dependent on cell for their activity. So same. Correct? Yes. आता मी ह्याच्यात काय काय काढते बघा. झालं? डन. नाउ वी आर ड्रॉइंग द डायग्राम फॉर आणि लेबल तुम्ही करायची. असे 2-3 काढले तरी चालणार आहे. खूप काढायची गरज नाही. ऍटलीस्ट आपल्याला ह्याच्यात एवढंच काढायचं. आता सगळं येईल. आता किती लक्षात राहील तुमच्या देवाला माहिती. ओके चलो लेबल करायचं. ठीक आहे. You know how to draw diagram, huh? Label should be in one line. चल बोला. Number 1. This. Okay. Very nice. All are very intelligent. Yes. Yes. What a confidence. Inner membrane. चला हे बोला. Grana. No. Grana. No. Stroma. Single काढलं मी. Single. Only single. एकच येते. Coin like stack मधली एकच coin आहे. Stroma. Coin. Yes. Stroma का ma'am? No. Thylakoid. Thylakoid. आणि हे stack of thylakoid is now your grana. What the difference now? Yeah. Yes. Yeah. This is stroma laminae. Stroma laminae. This one is मीच काढते इथे ribosome. Which 70S. And this is And DNA. the red one is circular DNA. Yes. Okay. आता along with that, your NCERT is saying there is a starch droplet, lipid droplet. ते पण काढा. ते पण महत्त्वाचं. All right. आणि what is this? हा बाकीचा त्याचा हा आतमधला स्ट्रक्चर इज अ स्ट्रोमा. क्लिअर? करायचंय ना त्याच्याशिवाय. मग आता तो खूप जास्तच क्लिअर होणार आहे. त्याचे खूप डिटेल्स आपण करणार. So this is a chloroplast. So will you be able to draw? And along with that, you draw the lipid droplet and starch droplet. म्हणजे तुमची NCERT डायग्राम कंप्लीट केला. Now I am elaborating one thylakoid just. So this is the elaboration of one thylakoid again. आणि हा आपल्याला खूप महत्वाचा आहे. याच्यावर खूप साऱ्या रिएक्शन आपण करणार. So this is a thylakoid. And here there is a presence of chlorophyll, enlarged thylakoid, and here there is a सगळ्या photosystem and all. So just remember की chlorophyll आहे याच्यात. आपण अजून ह्याला थोडंसं वेगळं इलॅबोरेट करू. So this is an enlarged thylakoid.
ठीक, संपवलं नाही अजून. Okay. Now the light reaction is, light reaction is a photochemical reaction. त्याचे खूप डिटेल आपण करणार आहे. So light reaction is occurring on thylakoid, or you can say a grana. So light reaction, which is a photochemical reaction. Overall photosynthesis is which reaction? Yesterday's class? Physiochemical. Physicochemical. Physio नाही, physicochemical. फिजिओ लिहिलं असेल तर कट करून फिजिको करा, कारण दोन ऑप्शन येतात असे. इट्स अ फिजिकोकेमिकल. थायलॅकॉइड मध्ये होणारे लाईट रिएक्शन. लाईट म्हणजे काय? त्याला सनलाईटची गरज असते, म्हणून लाईट रिएक्शन. And that light reaction is called, as NCERT has mentioned, it is a photochemical reaction. So this is a photochemical reaction. Light reaction where the sunlight is required. So it is a photochemical reaction. It is a photochemical reaction. And dark reaction is occurring on stroma. Dark reaction. Dark म्हणजे काय? अंधारच पाहिजे असं नाही. It is not requiring light. It is not requiring light. So it is a dark reaction. And dark reaction, NCERT has mentioned, it is a carbon reaction. म्हणजे जिकडे त्या CO2 चं फिक्सेशन होणार. ओके, केल्विन साइड तिथे त्या CO2 चं फिक्सेशन होणार. राइट. सो लाईट रिएक्शन ऑन थायलॅकॉइड. थायलॅकॉइड ऑप्शन मध्ये नसेल तर ग्रॅना. थायलॅकॉइड आणि ग्रॅना दोन्ही असेल तर बोथ A and B. ओके. अँड स्ट्रोमा डार्क रिएक्शन विच डज नॉट रिक्वायर लाईट. मग ग्लुकोज प्रोड्यूस कुठे होतोय? डार्क रिएक्शन. म्हणजे त्याला सायमल्टेनियसली ती रिएक्शन चालू असते, पण ती सनलाईट वर डिपेंडंट नाही. म्हणजे असं नाही की अंधार झाला की स्ट्रोमा काम करेल, असं नाही. गेटिंग? इट इज नॉट रिक्वायरिंग लाईट, सो इट इज अ डार्क. म्हणजे आपण थेरॉटिकल किंवा इंग्लिश वर्डचं मिनिंग नाही घ्यायचं. डार्क म्हणजे अंधार असं नाही. इट इज नॉट रिक्वायरिंग लाईट. सो लाईट मध्ये ही रिएक्शन चालेल आणि लाईट नकोय त्याला म्हणून सायमल्टेनियसली ती पण रिएक्शन चालेल. गेटिंग इट? आणि मग आता आपण ह्याचं डिटेल करणार आहे. लाईट रिएक्शन मध्ये काय होतंय नेमकं, डार्क रिएक्शन मध्ये नेमकं काय होतं. बट नाव यू हॅव गॉट द क्लिअर कट आयडिया व्हॉट इज द स्ट्रक्चर ऑफ दिस. अँड अच्छा, आता लाईट रिएक्शन मध्ये काय तयार होते तेवढं सांगते आणि मग आपण वाटलं असं थांबूया. ठीक आहे. काय होतं लाईट रिएक्शन मध्ये? सो इट इज प्रिपेरिंग द रेड्युसिंग पॉवर. लाईट एनर्जी मध्ये सिंथेसिस ऑफ ATP, synthesis of ATP and NADPH, your NCERT has mentioned. नंतर तो सिंथेसिस ऑफ ATP and NADPH कुठे होणार आहे? मेम्ब्रेन सिस्टीम. मेम्ब्रेन सिस्टीम म्हणजे काय? टेक अनदर स्लाइड. I'll explain you. So chloroplast मध्ये काय काय बघा. So you can write this way. Chloroplast दोन ह्याच्यात डिवाइड केलेलं आहे. एक मेम्ब्रेन सिस्टीम, ओके, आणि दुसरी स्ट्रोमा. स्ट्रोमा इज अ फ्लुइड सिस्टीम, किंवा यू कॅन राइट हियर द फ्लुइड स्ट्रोमा. मेम्ब्रेन सिस्टीम कोण आहे आता? व्हॉट इज अ मेम्ब्रेन सिस्टीम? Membrane system you can again say two parts. It is a grana and it is a stroma lamella. Stroma lamella कोण आहे? दोघांचं. हे दोन कॉइन लाइक स्ट्रक्चर आहेत ना, हे दोन आणि हे दोन, हे जॉईन केलेत ना आपण असे. सो दिस इज अ स्ट्रोमा लॅमिला. आणि हे ह्याच्यामध्ये जे आहे थायलॅकॉइड, जे एकावर एक ठेवलेले, त्यांनी मिळून काय बनवलं? ग्रॅना.
So grana and stroma lamellae is a light reaction. So हे काय करता? Both of these will trap the sunlight. Okay, they will trap the sunlight. आणि sunlight trap करून what they will do? They will produce, काय करणार आहे ते? They will produce ATP आणि NADPH. ह्याच्यातला आपण ATP खूप 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 डिटेल स्टडी केलेला आहे. कशात? आणि तेव्हा तुम्ही पटापटा उत्तर देत होते, तेव्हा कळलं होतं. AMP, ADP, DAMP, हो की नाही? हा, मग गो बॅक अँड चेक बायोमॉलिक्यूल लेक्चर. मग सगळेच उत्तर देत होते त्यावेळेस, प्रत्येकाला एक लेक्चर त्याच्यावरच घेतलं होतं आपण, इफ यू रिमेंबर. तर ते पटापट अगदी सगळे बोलत होते. आता नाही बोलणार, आय एम व्हेरी शुअर. सो ATP and NADPH. So ATP is what? Adenosine triphosphate. काय ATP? Energy currency of the body. Okay? आणि NADPH आपण बोलू. So NADPH is called as a reducing power. NADPH is a reducing power. So reducing power is produced in light reaction. We'll do all this in detail. Okay, so once you understand the light reaction and dark reaction, everything will be very much clear to you. So reducing power which will be required. So what is getting reduced? What I said, photosynthesis is a redox reaction. Yeah. So what is getting reduced? CO2 की H2 सारखं बघ, pages बघायला लागतं. CO2 is getting reduced. So when it will reduce to glucose, that time some power is required, reducing power. So then here it is used, NAD. So how it is used and how glucose is produced, all this detail we'll do in couple of some lectures, right? And what will be happening in fluid stroma? बोला काय होणार? डार्क रिएक्शन मध्ये काय होतं? युजिंग ATP energy and reducing power. Okay, using ATP and reducing power. Now that reducing power, Lee Prathamesh, is NADPH. That reducing power is NADPH. What is produced? Glucose. So fluid stroma मध्ये होणारे डार्क रिएक्शन, इथे होणारे लाईट रिएक्शन. Here there is a dark reaction. So how that reduction is happening, we'll see that. So that cycle is basically a glucose is produced from the cycle called as a C3 cycle. So what is that? C3 cycle, or it is a Kelvin cycle. We'll see when we'll do this. No, it is a C. Kelvin is a name of, तो Kelvin नाही, तुमचा unit वाला Kelvin नाही. This is the name of the scientist, Malvin Calvin, and he got the Nobel Prize for this. कशात? नाही, बघू नये, चेक कर. सी Calvin. नाही, आणि मला पुस्तकान दाखव, माझ्याकडे पण आहे NCERT. कुठलं होतं तुझं पुस्तक? 10th आहे ना, SLC सगळं. कुठलं वापरत होता पब्लिकेशन? नाही, सेलिना काय लगेच चेक नाही करणार. चेक. ऑल राईट, सो गॉट द बेसिक्स. कुठल्या सेल मध्ये फोटोसिंथेसिस होत आहे? लीफच्या कुठल्या सेल मध्ये? डॉर्सी व्हेंट्री. Palisade parenchyma is having major chloroplast numbers. Chloroplast is semi-autonomous, having its own DNA and ribosome. Okay, and all the diagram. So light reaction membrane system is grana and stroma lamellae, which is trapping the sunlight to produce ATP and NADPH.
Okay, and using this ATP and NADPH in the stroma, glucose is produced by C3 cycle, and which in turn glucose converted to starch and stored. Right? Up to this, any doubt? ठीक है? Shall we stop here? चला ना तुम्ही recording stop.